मॅडम आज जा. अहो मॅडम मी खरं बोलते, मॅडम मी खरं बोलते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम प्लीज. मी खरंच मीराच्या रूम मध्ये गेले होते. मी तो दिवा माझ्या हातात घेतलेला आणि त्यानंतर अचानक माझ्या हातावर एक मोठं विंचू आला. मला माहित नाही तो कसं. मी खरं बोलते, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. माया शांत हो. हे बघ माया, मला माहितीये तू खरं बोलतेस. हा, आता मी जे काय म्हणते ते शांतपणे ऐक. हे बघ, आत्ता दिव्याचं सगळं विसरून जा. ते विचार तुझ्या डोक्यातनं काढून टाक. त्याच्याबद्दल काय करायचंय मी बघते. फक्त आता यापुढे जे काय होणार आहे त्यासाठी तयार राहतो. तयार राहू म्हणजे कशासाठी तयार राहू? हे बघ माया, त्या मीराने खूप मोठा डाव रचलाय. तिला तुला वेड ठरवायचंय. अहो पण मी वेडी नाहीये, मी खरं बोलते. माया, मला माहितीये तू वेडी नाहीयेस, तू वेडी नाहीयेस मला माहितीये. पण मी आता तुझी काहीच मदत करू शकणार नाहीये, कळतंय का तुला? त्यामुळे तुलाच सगळं करावं लागणार आहे. हे बघ माया, जे काय करणार आहेस ते शांतपणे कर, कळतंय? हे बघ माया, आत्ता इथे डॉक्टर येतील. हा, डॉक्टर येतील? ऐक काही होणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांच्या समोर बरळू नकोस. कारण तू जितकं जास्त बोलशील तितकी जास्ती अडकशील माया. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव माया, या सगळ्यात माझं नाव कुठेही आलं नाही पाहिजे. कारण जर का तसं झालं तर काय होऊ शकतं हे तुलाही माहितीये. थँक्यू. मीरा, मला माहिती तू मायला घेऊन जरा टेन्स्ड आहेस. मला असं वाटतं की ती स्ट्रेसमुळे असं वागतीये. आपण डॉक्टरांशी बोलूच, पण तोवर तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. हो. मीरा, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. काय? काल रात्री तू सोफ्याजवळ झोपली होतीस ते तुम्हाला रात्री खूप थंडी वाजत होती म्हणून म्हटलं की अंगावर चादर घालावी म्हणून आले होते मी. आणि मग आता कसं सांगू यांना की तुम्हीच माझा हात पकडला होता. ते सोफ्यावर झोपायची सवय आहे ना मला, बेडवर झोपच येत नव्हती. सोफ्यावर खूप छान झोप लागते, म्हटलं तिथेच झोपावं म्हणून आले मी. हां, चला तुम्ही ऑफिसला जा आता. मीरा, मला तुला काहीतरी सांगायचंय. पहिला मुद्दा हे बघा, आपण म्हणजे ते लास्ट टाइम म्हणजे मी प्रयत्न केला आणि त्यानंतर म्हणजे मी दुसरा मुद्दा आधी सांगतो. मला असं वाटतं की हे असं वेगळं म्हणजे आपण ना उगाच ह्या म्हणजे जर आपण एकमेकांना हे बघा, पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मला काहीच कळत नाहीये. हे बघ, मला एवढंच सांगायचंय की
ते तुम्हाला ना खूप उशीर होतोय, तुम्ही ऑफिसला जा. हा, बाय. मीरासोबत खरंच कोणी आत्मा नाहीये ना, की मला भास होतोय. नाही नाही नाही, हा भास नाहीये. हा मीराचा प्लॅन आहे. मीराने डॉक्टरांना बोलून मला चुकीची औषध दिलेली तर नाही नाही, ती माझा जीव घेईल. हे सगळं काय होत आहे? तुझा जीव नाही घेणार मी, माया. तू हो, नाही माया, मी तुझा जीव नाही घेणार. तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. हा, पण हे पण तितकंच खरं आहे की मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये. तुझे इतके हाल करेन की तुलाच असं वाटेल की यापेक्षा ना मेलेलंच बरं. यामुळे मी स्वतः तुझा जीव घेणार नाही. हा, तुझा माझ्यावर राग होता म्हणून तू वेदाला त्रास दिलास, तिच्या जीवाशी खेळलीस, आणि जेव्हा तुला हेही नाही जमलं तेव्हा तू एका निष्पाप आजीच्या जीवावर उठलीस. आजी? आणि मी आजीच्या जीवावर उठल्या? अगं काय बोलतेस तू? सगळं करून सवरून आता खोटेपणाचं ढोंग करू नकोस हा माया. तुला तुझ्या चुकांची शिक्षा तर मिळणारच आहे. आता बघ हा माया, थोड्याच वेळात ना डॉक्टर येतील, मानसिक रोगाची औषधं देतील तुला. मग तू ती घे. आणि नाही नाही, अगं हे बघ, तुला माहित नाही, मला बऱ्याच औषधांची ॲलर्जी आहे. उगाच भलतं औषध देतील आणि माझा जीव जाईल. तुला हवंय ना की माझा जीव नाही जायला पाहिजे? प्लीज प्लीज डॉक्टरांना तेवढं बोलू नकोस. डॉक्टरांना बोलू नकोस. बरं, ठीक आहे, नाही बोलवणार डॉक्टरांना. पण माझी एक अट आहे. काय काय अट? ऐक, शांतपणे ऐक. हा, आता तुला मानसिक त्रास आहे. आजपर्यंत तू त्याची औषधं घेत होतीस, पण सगळ्यांपासून लपव. थोडक्यात तू नॉर्मल नाहीयेस हे सगळ्यांसमोर जाऊन कबूल करायचं. तू जर असं केलंस तर मग तुला त्या गोळ्या घ्याव्या नाही लागणार. बघ, विचार कर.